नमस्कार, स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये। आज आपण ग्रामपंचायतमार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचा वस्त्यांचा विकास करणे याबाबत संपूर्ण माहिती बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांचा विकास करणे या योजनेअंतर्गत पाणीपुरवठ्याची कामे, विजेची सोय करणे, गटार बांधणे, अंतर्गत पोच रस्ते, पर्जन्य पाण्याचा निचरा, पिण्याच्या पाण्याची सोय करणे, समाजमंदिर बांधणे, सिमेंट रस्ते तयार करणे, शोषखड्डे तयार करणे इत्यादी अनेक कामे या योजनेमधून घेण्यात येतात। नियम व अटी। दलित वस्तीमधील कामे त्याच वस्तीमध्ये करणे ग्रामपंचायतीला बंधनकारक आहे। या वस्तीचा आराखडा तयार करून त्यानुसार वस्तीच्या आवश्यकतेनुसार कामे घेण्यात येतात। लोकसंख्येच्या सुधारित निकषानुसार प्रत्येक दलित वस्तीला लोकसंख्येच्या प्रमाणात निधी प्राप्त होतो। लोकसंख्या 10 ते 25 असल्यास शासनाकडून दरवर्षी 4 लाख रुपये अनुदान प्राप्त होईल। 26 ते 50 लोकसंख्या असल्यास शासनाकडून दरवर्षी 10 लाख रुपये निधी प्राप्त होईल। वस्तीमध्ये लोकसंख्या 51 ते 100 असल्यास शासनाकडून दरवर्षी 16 लाख रुपये निधी प्राप्त होईल। सदर योजनेकरता दर 5 वर्षांनी गावातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्या घोषित केल्या जातात। त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीने आपल्या गावातील असणाऱ्या वस्त्या यांना 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर असे क्रमांक देऊन सर्व याद्या जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे पाठवाव्यात। तसेच ग्रामपंचायत स्तरावर समिती स्थापन करण्यात यावी। या समितीमध्ये सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक हे पदसिद्ध सदस्य राहतील। अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील निवडून आलेले 3 ग्रामपंचायत सदस्य हे या समितीचे सदस्य राहतील। यामध्ये 1 महिला सदस्य असणे अनिवार्य राहील। संबंधित ग्रामपंचायतीने ग्रामसभेद्वारे गावातील 3 अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील व्यक्तींची सदस्य म्हणून निवड करावी। वरील 2 मध्ये नमूद निर्वाचित महिला सदस्य उपलब्ध न झाल्यास या 3 सदस्यांपैकी 1 महिला उमेदवाराची निवड करण्यात यावी। ग्रामसभेतून निवड केलेल्यांपैकी एकाची समिती अध्यक्ष म्हणून निवड करावी। वर नमूद 3 सदस्यांची निवड करताना तो/ती किमान पदवीधर असावा, सामाजिक कार्याची आवड असणे आवश्यक, त्याचबरोबर तो/ती निर्व्यसनी, गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेला व स्वच्छ चारित्र्याचा असणे अनिवार्य राहील। या समितीचा कार्यकाळ हा ग्रामपंचायतीच्या कार्यकाळाएवढा राहील। सदर समितीचे कर्तव्य व जबाबदारी तसेच इमारत बांधकामाच्या विनियोगाबाबत व देखभालीबाबत सविस्तर सूचना आयुक्त समाज कल्याण पुणे यांनी विहित कराव्यात। वरीलप्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायतीने समिती गठीत करणे बंधनकारक आहे। दलित वस्ती योजनेमधून आम्ही या ठिकाणी सिमेंट काँक्रीटचा रस्ता घेतलेला आहे। तुम्हाला आवश्यक असणारे काम घ्यावे। सर्वप्रथम ग्रामसभेमध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास योजनेमधून सिमेंट काँक्रीटचा रस्ता घ्यावा असा ठराव करावा। या ठरावामध्ये सूचक अनुमोदक हे अनुसूचित जातीचे असावेत। सदर ठराव व प्रस्ताव गटविकास अधिकारी यांना ग्रामपंचायतीने पाठवावा। सदर प्रस्ताव प्राप्त झाल्यावर गटविकास अधिकारी हे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांना कव्हरिंग लेटर देऊन प्रस्ताव जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे पाठवतील। सदर प्रस्तावास
जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रस्ताव पाहून मान्यता देतील व गटविकास अधिकारी यांना काम सुरू करण्याचे प्रशासकीय मान्यता देतील. गटविकास अधिकारी हे प्रशासकीय मान्यता मिळाल्यावर ग्रामपंचायतला तांत्रिक मान्यता देऊन काम सुरू करण्याचे आदेश देतील. आदेशाप्रमाणे ग्रामपंचायत हे सिमेंट काँक्रीट रस्त्याचे अंदाजपत्रक तयार करण्यासाठी उपअभियंता बांधकाम विभाग यांना पत्र देतील. उपअभियंता हे अंदाजपत्रक तयार करून ग्रामपंचायतला B1 टेंडर करून काम सुरू करण्याचे आदेश देतील व सिमेंट, वाळू, खडी यांचे टेस्ट रिपोर्ट करण्यास सांगतील व आदेशाप्रमाणे ग्रामपंचायत काम सुरू करेल. काम पूर्ण झाल्यावर ग्रामपंचायत शाखा अभियंता यांना बिल मागणीबाबत कळवेल. मागणीपत्र आल्यावर शाखा अभियंता हे दलित वस्तीला भेट देऊन रोडचे काम पूर्ण झाल्याची खात्री करतील व इस्टिमेटप्रमाणे मोजमापे घेतील. तसेच रस्त्याचा बोर्ड लावला आहे की नाही याची खात्री करतील व पूर्ण झालेल्या कामाचे फोटो काढतील. पूर्ण झालेल्या कामाची MBCC तयार करतील. सोबत काम पूर्ण झाल्याचे फोटो जोडतील. तसेच टेस्ट रिपोर्ट जोडतील व दलित वस्तीतील लोकांचे काम पूर्ण झाल्याबाबत जबाब घेतील. सदर MBCC गटविकास अधिकारी तपासतील व जिल्हा परिषदेमध्ये कार्यकारी अभियंता यांच्याकडे तपासणीसाठी पाठवतील. कार्यकारी अभियंता हे MBCC तपासतील व सही करतील. अशा प्रकारे MBCC परत जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्याकडे तपासणीसाठी जाईल. सदर MBCC तपासणी करून सदर रकमेचे PFMS द्वारे गटविकास अधिकारी व ग्रामसेवक यांच्या खात्यावर बिल जमा करतील. गटविकास अधिकारी व ग्रामसेवक यांच्या DACने सदर बिल PFMS द्वारे ग्रामपंचायतच्या ग्रामनिधीच्या खात्यावर जमा होईल. बिल जमा झाल्यावर ग्रामसेवक, सरपंच आपल्या DACने सिमेंट, वाळू, खडी, मजुरी यांचे बिल PFMS द्वारे त्यांच्या खात्यात जमा करतील. अशा प्रकारे दलित वस्ती सुधार योजनेचे काम ग्रामपंचायतमार्फत राबविण्यात येईल. तर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद.